नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस आहे 8वा 365 डेज ब्लॉगिंग चॅलेंजचा। तर आम्ही दोघं आत्ताच उठलो आहे। तर आज आम्ही खूप लेट उठलो आहे कारण आत्ता वाजले 10:30। तर काल आम्ही लेट आलेलो रात्री 1ला, त्याच्यानंतर एडिटिंग करून मग मी 2ला झोपलो। तर आत्ता पिऊया चाय। तर आत्ता चाय झाली आहे मित्रांनो। तर आत्ता हे जरा घराचं काम करतो, मग तुम्हाला भेटतो। तर आत्ताच मंडळी काम झालेलं आहे। तर कालचा व्लॉग तुम्ही प्लीज बघा, कारण काल खूप आम्ही धमाल केलेली आणि मस्ती केलेली। तर आत्ता सगळे गेलेत कामाला, दीदी पण गेले, पप्पा पण गेलेत। आज आम्ही खूप लेट उठलोय। तर आत्ता काय करणार आहे काय आम्हाला काय सुचत तर नाही आहे। तर आत्ताच वाजलेत 1। तर आता आहे जेवणाचे वेळी। तर जेवणात ही डाळ आणि ही भाजी। तर आज काय बनवलं नाही स्पेशल, आज तर काय नाही। तर आता तुम्हाला डायरेक्ट जेवून भेटतो। आत्ताच आम्ही झोपून उठलोय, कारण काल आम्ही लेट झोपलेलो म्हणून आत्ता वाजलेत 5, 5:30 झालेत। तर आत्ताच मम्मी पप्पा येतील तर घरचे जरा कामं करून घेऊया। तर मंडळी आत्ताच वाजलेत 6। तर आत्ता मम्मी आणि पप्पा कधी पण येऊ शकतात। तर तोपर्यंत मी जस्ट असेच विचित्र असे हा ड्रॉइंग बनवलेला विचित्र। तर इथे बाजूला तुम्हाला फोटो येईल, तर तुम्ही कम्पेअर करा की हा सेम आहे का। तर आता जेव्हा मम्मी पप्पा येतील तेव्हा आम्ही चाय पिऊ। तर आज तर काय जास्त केलं नाही, फुल दिवस टाईमपासचा दिवस होता। तर एक बॅड न्यूज आहे की साहिल उद्या जाणार आहे पुण्याला, कारण त्याचे कॉलेज स्टार्ट होणार आहेत 1 तारखेपासून, 1 ऑगस्टपासून। तर उद्या आहे 28 आहे ना रे, उद्या उद्या 28 तारीख आहे। म्हणून आता मग त्याच्यानंतर मला फुल कंटाळा येणार आहे। हे ह्याची जाण्याची तयारी। तुम्हाला आता चाय पिऊन भेटतो। आता आम्ही चाललोय हे दीदीला आणायला आणि दीदीचं हे काम करायला। तर आता काय दिवसभर आम्ही केलं नाही म्हणून बाहेरचा ब्लॉग करतोय। आता काय, आता हा उद्या तर जाईल, उद्या नाही हा सोमवारी सकाळी जाणार आहे। उद्याचा पूर्ण दिवस आहे। तर आज आमचा प्लॅन बनतोय की रात्रीचं मूवी बघायचं, कारण आज सॅटर्डे नाईट आहे। तर उद्या कोणाला कामाला जायचं नाही म्हणून उद्या आम्ही बघणार आहे मूवी, म्हणजे उद्या नाही आज रात्री। आत्ताच दीदी भेटलेली आहे आणि आम्ही आता पाणीपुरी खायला आलो। पाणीपुरी खायला हिला क्रेविंग झाली पाणीपुरी खायची, तर आता आम्ही पाणीपुरी खातोय। तर आत्ताच घरी आलेलो आहे मित्रांनो। तर आत्ता वेळ आहे कपडे बिपडे धुवायची। तर आत्ताच आम्ही आलो जस्ट। आणि तर आत्ताच घरी पोहोचलेलो आहे मित्रांनो। तर आत्ता आहे वेळ कपडे बिपडे धुवायची। तर आत्ता झाले आणि खूप लेट झाले, जवळजवळ 9च वाजलेत। तर आता आम्ही लगेच सगळे काम आटपतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट जेवायच्या टायमाला भेटतो।
मित्रांनो आता प्रणव आपल्यासाठी पिठलं बनवतोय. आज असंच ठरलंय की मी पिठलं बनवणार आहे. तर इथे आलोय. हे काय आहे मम्मी? हे काय आहे? काय आहे बेसिक तेच माहित नाही तर तू पिठलं काय बनवणार आहे? बोल ना, हे काय आहे? कुळथाचं पीठ. हे आहे उलटाचं पीठ आहे. तर आता हे आम्ही घेतलेलं आहे तूप. तर ह्याच्यात देव ही मला दे मला दे मला दे मला दे मला दे. हा बोल आता काय काय टाकायचं याच्यात? एवढे टाकू? पण मग काय विचारून करायचं ते करायचं काय? हे टाकू अजून? नको. आता हे गाईज ही जे बोलते ते स्किप मारा. ह्याचा काय ऐकू नका. माझा फक्त इथे बघा. फक्त हे मी येतोय ना ते बघ. बस एवढं नको. बस. आपलं हे नाही. हे बस ठेव. हे हलवू. आता आम्ही याची बनवतोय पेस्ट. फुल पाणी बिणी घालून. घाल एका साईडला पाणी घाल. नीट खाली ठेव आणि शिस्तीत हळू खाल्ल्यावर. अशी बनते गाईस पिठी. मला तर माहिती नव्हतं. मला वाटतं डायरेक्ट तुपात करतात ते. सॉरी, चॅनल को सब्सक्राइब कीजिए. आता तुझ्या वेळेला कमेंट्सला काहीतरी ग्लिच आहे म्हणून कमेंट्सच नाही येत आहे. तर जोपर्यंत मी आलो तो तोपर्यंत तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर आत्ताच हे तयार झालेलं आहे. काय बोलतात मिक्सचर तयार झालेलं आहे. ते पीठ बीटचं. तर आता तेल टाकायचं आहे. मला सांग ना मी कसं आहे. आता तू काय केलं? ह्याच्यात बस फूड ब्लॉगिंग करतात. तेल टाकलंय बस ना. हे लोक दाखवतो आमचं दाखव बस ना. ती टाकला तू टाक. आता याच्यात जाणार हे बारीक कापलेले लसूण. नाही मग प्रॉपर ह्याच्यावरच ब्लॉक करायचं नाही. आता ही बारीक कापलेले कांदे. हे काय बाई पिठी रेडी झालेली आहे. ही बघा काहीच मी काय नाही बनवलं याच्यात. फक्त कॉन्टेंटसाठी पिठी बनवली. तर आता तुम्हाला जेवतानाच्या टायमाला भेटतो. तर आत्ताच जेवण झालंय मित्रांनो. तर आत्ता आहे झोपायची वेळ. तर
तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज या ब्लॉगला लाईक करा आणि जेवढं होऊ शकतं तेवढं शेअर करा आणि तुम्हाला भेटतो मी उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.